हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. ऍक्च्युली आपल्याला बऱ्याचदा त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो. एवढंच नाही तर कस्टमरला सुद्धा नवीन डिझाईनची आयडिया हवी असते आणि ते आपल्याला विचारतात की नवीन छान ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही सांगा. सो यासाठी आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. खूप सुंदर असा काठाचा वर्कवाला ब्रॉकेट टाईप हा ब्लाऊज पीस आहे. आणि खरं तर याचा अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचा बॅक पार्ट आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावे यासाठी. सो बघा, मग हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे टोटल इथे 12.5 इंच, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण इथे 13.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर आपण वरच्या साईडने इथून टाकलेला आहे शोल्डर. तर हा बोटनेक ब्लाऊज आहे. बोटनेक ब्लाऊज साठी पूर्ण शोल्डर लागतं आणि टाकताना पूर्ण शोल्डरचं निम्म असं 60 टाकलेलं आहे. 4 इंच गळा रुंदीची सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर याचा मुंडा सुद्धा आपण 7 इंच घेतला. क्रॉसमध्ये एकला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन, 2 इंच मार्जिन सुद्धा तुम्ही घेऊ शकता. सो बघा, मग अशा पद्धतीने मापे टाकून हा बॅक पार्ट आपण ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे. आणि आता आपण गळ्याची जी काही मार्किंग आहे ती अस्तरच्या बॅक पार्टवर करून घेऊयात. बोटनेक मध्ये 2 गळे असतात. वरती 3 इंचाची मार्किंग केली, 1 इंच डिस्टन्स ठेवला. त्यानंतर तिथून खाली सुद्धा आपण इथे 7-7.5 ला मार्किंग करू शकतो. त्यानंतर मग जेवढी गळा रुंदी असेल, कधी कधी ती 3.5 असते, इथे 4 आहे. सो 4 इंचाची आपण इथे मार्किंग करून घेतली. आता ही मार्किंग केल्यानंतर पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला 2 बॉक्स तयार करायचे आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. बोटनेकची कुठलीही डिझाईन असो, कसाही गळा असो, सगळ्यात आधी आपल्याला हे 2 बॉक्स तयार करून घ्यावे लागतात. एक वरच्या गळ्यासाठी आणि एक मधला जो काही आपला बोटनेकचा शेप असतो त्यासाठी. सो बघा, मग फायनली हे दोन्ही पण बॉक्स आपले इथे तयार झालेले आहेत. आता बघा, जो काही वरचा गळा आहे तर तो आपण अगदी सिंपल असा गोल घेणार आहोत. सो मग मी इथे गोलगळ्याची मार्किंग करते या पद्धतीने. ठीक आहे, आता ही मार्किंग झाल्यानंतर आपला मधला जो काही शेप आहे तर त्या गळ्याची आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे. सो बघा, मग आता तुमचा मधला डिस्टन्स किती आहे, ब्लाऊजची उंची किती आहे, त्यावर सुद्धा या बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात की शेपची गळा रुंदी, हाईट वगैरे कशी घेतली गेली पाहिजे. सो आज जे काही मेजरमेंट मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे त्यानुसार आता आपण ह्या गळ्याची मार्किंग करणार आहोत. जर तुमचा गळा अजून थोडा डीप असेल मधला शेप तर मग थोडंसं ही डिझाईन खालच्या साईडनी घ्यायची आहे. सगळ्यात आधी बघा, मी इथून किंचितसा थोडासा कर्व ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर एक आपल्याला तिरकी लाईन इथे काढून घ्यायची आहे. सध्या फेंट मार्किंग करते, त्यानंतर आपण डार्क करून घेऊयात आणि इथून या पद्धतीचा कर्व द्यायचा आहे. ठीक आहे, आता ही झालेली आहे आपली फायनल मार्किंग. खरं तर आता ही मार्किंग आपण थोडीशी डार्क करूयात, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये ती इझिली लक्षात यावी खरं तर यासाठी. तर बघा, मग पूर्णच डिझाईन मी थोडीशी इथे डार्क करते. इथे डायरेक्ट पट्टीने स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेतली आणि हा कर्व इथे. सो ही झालेली आहे आपली फायनल अशी गळ्याची मार्किंग. त्यानंतर हा जो काही वरचा गोल गळा आहे तर तो आपण इथे कट करून घेऊयात. आणि हा जो काही मधला शेप आहे ना, खरं तर हा आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा आहे, त्यामुळे मग मी इथे कटिंग केलेलं नाहीये. तर हीच मार्किंग आता आपण सगळ्यात आधी कॅनव्हास पेपरवर करून घेऊयात आणि नंतर मग कटिंग स्टिचिंगला सुरुवात करूयात.
अजून महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊज डिझाईनसाठी कॅनव्हास पेपर यूज करतो तर तो पेपर कॅनव्हास असतो. तर तो ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायचा आणि बघा फेंट फेंट मार्किंग दिसत आहे तर ती फक्त आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे. आता एक साईडनी मार्किंग केल्यानंतर हीच मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला फेंट फेंट दिसते तर ती सुद्धा इथे मार्क करायची जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडनी आपला शेप सेम यावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. फायनली मधला जो काही आपला शेप होता त्याची मार्किंग कॅनव्हास पेपरवर झालेली आहे. त्यानंतर कडेकडेने 1 इंच एवढं डिस्टन्स ठेवत कट करायचं आणि वरच्या साईडने फक्त पाव इंच किंवा टेपची एक लाईन एवढंच डिस्टन्स ठेवत आपल्याला इथे कटिंग करायची आहे. फायनली गळ्याची मार्किंग झालेली आहे. कॅनव्हास पेपरवर सुद्धा झाली, कॅनव्हास पेपरच्या गळ्याची सुद्धा कटिंग झाली. आता आपण स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आता आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडायचं आहे. त्यासाठी मी ज्या पद्धतीने आधी बॅक पार्ट ठेवला त्यानंतर त्यावर ठेवलेला आहे अस्तरचा पार्ट तसंच ठेवायचं आणि सगळ्यात आधी गळ्याच्या साईडनी साधारणतः पाव इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन अजिबातच कमी जास्त व्हायला नको याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण हा पॉइंट इथे खरं तर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि फायनली अगदी प्रॉपर असं आपण इथे गळ्याला टीप मारल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी असं काहीच लावण्याची गरज पडत नाही. म्हणजे कमीत कमी टाइममध्ये परफेक्ट असा बॅक पार्ट आपला प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होतो. त्यानंतर गळ्याच्या मध्ये आणि कमरेच्या साईडला जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक होतं तर ते आपण कटिंग केलेलं आहे. गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा यासाठी. आणि फायनली हा बॅक पार्ट आपण इथे सरळ करून घेतला. आता गळ्याच्या साईडनी कमरेच्या साईडनी अगदी व्यवस्थित असं सेट करायचं आणि सगळ्यात आधी गळ्याच्या साईडनी द्यायची आहे आता आपल्याला इथे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. आणि सेम ह्याच पद्धतीने लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे सुद्धा अस्तरचा पार्ट वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची. खरं तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे तर हा तुम्ही आवर्जून आठवणीने फॉलो करायचा आहे म्हणजे फिनिशिंगला अजिबातच प्रॉब्लेम येत नाही. आणि बघा मग किती छान व्यवस्थित असं आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. फिनिशिंग खूप सुंदर आलेली आहे आणि फायनली गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच रेडी सुद्धा झालेला आहे. आता यानंतर महत्वाचा अजून एक पॉइंट आहे तो म्हणजे काय तर इथे आपल्याला आता अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यावं लागणार आहे. आता हे जोडताना आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं आहे कारण हे मार्जिन आपण कटिंग करताना कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. आणि तुम्ही बघू शकतात कंटिन्यू आपण लगेच दुसरा पार्ट सुद्धा इथे जोडून घेत आहोत म्हणजे सेंटर पासूनचा. आणि बघा फायनली अगदी प्रॉपर फिनिशिंग सहित हे जोडून घेतलं. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते आपल्याला इथे कटिंग करून परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करणं सोपं जावं. खरं तर म्हणूनच मग आपण इथे हे एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा. आणि फायनली हा पार्ट आपला रेडी झाला. सो आता हा सेंटर पासून फोल्ड करायचा आहे आणि मध्यभागी आपल्याला एक मार्किंग करायची आहे जेणेकरून जो काही आपला मधला शेप आहे तर तो परफेक्ट प्रॉपर असा आपल्याला मध्यभागीच स्टिच करता यावे. गळा तिरका वगैरे व्हायला नको, वरखाली व्हायला नको. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि अजून महत्वाचं म्हणजे आपण जो काही कॅनव्हास गळा कटिंग केलेला आहे त्याला आपल्याला लावायचं आहे अस्तर. सो त्यासाठी मग मी इथे अस्तर कट करून घेते. कडेकडेने आपल्याला थोडंसं मार्जिन हे ठेवायचं आहे सगळ्याच साईडनी. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला कडेकडेने एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपला कॅनव्हास पेपर अस्तरला अगदी व्यवस्थित प्रॉपर असा फिट व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली परफेक्ट असं आपण हे जोडून घेतलं. त्यानंतर कडेकडेने आता कट करायचं आहे. फक्त फोल्डिंग पुरतं आपल्याला इथे ठेवायचं आहे. हा पॉईंट इथे खूप इम्पॉर्टंट आहे. सो ते लक्षात राहू द्या. आणि फायनली ही कटिंग झाल्यानंतर याला आपल्याला कडेकडेने छोटे छोटे कट्स मारायचे आहेत जेणेकरून आपल्याला हे व्यवस्थित प्रॉपर असं फोल्ड करता यावं त्यासाठी. सो बघा मग 1-2च कट मारायचे, खूप काही कट मारण्याची गरज नाहीये. आणि ह्या पद्धतीने मग आपण इथे आता हे जोडून घेऊयात. हे बघा
थोडं थोडं फोल्ड करायचं आहे आणि सिंपल टीप मारायची, म्हणजे आपला कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये अगदी व्यवस्थित पॅक होऊन जावा. खरं तर त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग फायनली आता आपलं हे अगदी प्रॉपर व्यवस्थित असं जोडून होत आहे. ठीक आहे, संपूर्ण. आणि वरच्या साईडला पण जर तुम्ही थोडासा कपडा ठेवून असंच फोल्ड करून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे. ठीक आहे, आता आपला हा पार्ट फायनली रेडी झालेला आहे. आता काय करायचं आपल्याला, मी मगाशीच म्हटलं होतं की याला सेंटर पॉइंटला मार्किंग करायची आहे. सो मग ती मार्किंग मी आता करून घेते. त्यानंतर हा कॅनव्हास पेपरला पण सेंटरला कट मारायचा आहे. आणि आता त्याचा सेंटर आणि याचा सेंटर मॅच करत सगळ्यात आधी आपल्याला एक मध्यभागी टीप मारून घ्यायची. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून स्टिचिंग करताना आपला गळा तिरका वगैरे होण्याचे चान्सेस राहत नाही. त्यानंतर 1 मीटर नॉट घेतलेली आहे, जी आपल्याला इनव्हिजिबल लावायची आहे, त्यामुळे ते आता आपल्याला आत्ताच लागणार आहे. सेंटरपासून ऑलरेडी कट करून ठेवली आणि इथून स्टिचिंगला सुरुवात करूयात. सो बघा मग जी काही आपण स्केच पेननी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला ही टीप इथे मारून घ्यायची आहे. हा पॉईंट इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. आणि इथे कॉर्नरला आपल्याला इथे जी काही आपली नॉट आहे तर ती टाकून टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपली म्हणजे ज्यावेळेस आपण हे आतमध्ये फोल्ड करू तर इनव्हिजिबल नॉट तयार होईल. असंही तुम्ही वरूनही लावली तरी सुद्धा चालणार आहे, पण प्रॉपर फिनिशिंगसाठी ही स्टेप सुद्धा आहे जी तुम्ही फॉलो नक्कीच करू शकतात. आणि बघा मग अगदी व्यवस्थित प्रॉपर असे टीप मारायची आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी मार्किंग आहे त्यावरच टीप येईल याची काळजी घ्यायची, नाहीतर मग बऱ्याचदा काय होतं की टीप व्यवस्थित येत नाही आणि टीप जर थोडी सुद्धा पुढे मागे झाली तरी सुद्धा आपला शेप बिघडू शकतो. सो तसं होऊ देऊ नका. तर बघा मग फायनली अगदी व्यवस्थित सावकाश आणि काळजीपूर्वक आपण हा जो काही मधला शेप होता त्यावर टिप मारून घेतलेली आहे. ठीक आहे, आता ही टिप मारून झाल्यानंतर जे काही मधलं एक्स्ट्राचं आहे म्हणजे कॅनव्हास पेपरचा अस्तर, मेन फॅब्रिकचं अस्तर हे संपूर्ण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. फक्त जेवढा आपला जो काही शेप आहे ना त्याच्या कडेकडेने आणि 1/2 इंच एवढं आपल्याला इथे खरं तर मार्जिन ठेवायचं आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही सुद्धा इथे कटिंग करून घ्यायची आहे. हा पॉईंट सुद्धा इथे खूप इम्पॉर्टंट आहे. खूप तंतोतंत कट करायची गरज नाहीये, थोडंसं आपल्याला ते लागणारच आहे. ठीक आहे, सो बघा मग फायनली आता आपण हे अगदी व्यवस्थित प्रॉपर असं खरं तर कट करून घेतलेलं आहे. आणि आता यानंतर हा जो काही शेप आहे याला आपल्याला छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे आतमध्ये फोल्ड करू तर ते प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित फोल्ड व्हावे. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण की खूप सारा कर्व आहे, कानेकोपरे आहे, तिथे प्रॉपर असं कट मारणं खूप गरजेचं आहे. जर कट व्यवस्थित मारले नाही तर आपल्याला जसा शेप हवा आहे तसा येणार नाही. त्यासाठी मग ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग तुमचा शेप कुठलाही असो तुम्हाला कट्स मारावेच लागतील. आणि त्यानंतर या पद्धतीने आता आपल्याला हे संपूर्ण आतमध्ये फोल्ड करून वरच्या साईडला द्यायची आहे दाब टीप. आणि तुमच्या हेही लक्षात येईल की इथे बघा कसे इनव्हिजिबल नॉट्स आलेले आहे. ठीक आहे, आता हे प्रॉपर सरळ केल्यानंतर इथून दाबटीप द्यायला आपण सुरुवात करूयात. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे दाबटीप देताना आतला जो काही आपला अस्तरचा कॅनव्हास पेपरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी हा पॉईंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तर हा तुम्ही आवर्जून फॉलोच करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित हा शेप रेडी करता यावे. त्यासाठी खरं तर ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, सो बघा मग मी किती व्यवस्थित काळजीपूर्वक इथे ही दाबटीप देऊन घेत आहे. सो तुम्ही सुद्धा अगदी व्यवस्थित आणि काळजीपूर्वकच इथे ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे, आणि तुम्ही इथे बघू शकता शेपही आपला अगदी परफेक्ट येत आहे, फिनिशिंगही खूप सुंदर येत आहे आणि कॅनव्हास पेपरचा गळाची फिनिशिंग खरं तर खूप सुंदर येते. सो तुम्ही सुद्धा कॅनव्हास पेपर लावून अगदी व्यवस्थित असे शेप नक्कीच रेडी करू शकतात. असंही हा शेप थोडा वेगळा आहे, कारण बोटनेकमध्ये ना त्याच डिझाईन तेच शेप बनवून कंटाळा येतो. सो म्हणूनच खास आज मी तुमच्यासोबत थोडी वेगळी युनिक लुकमधली ही डिझाईन घेऊन आलेली आहे. आणि फायनली किती सुंदर फिनिशिंग सुद्धा आलेली आहे बघा. बघितल्यावरच लक्षात येतंय की मधला जो काही आपला आकार आहे तो अगदी प्रॉपर आला. त्यानंतर आता आपल्याला इथे सिंपल असे फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहे. सो त्यासाठी मी इथे अस्तर घेते, कारण की अस्तर लावून आपण हे बनवणार आहोत. काय करायचं, अस्तर सरळ ठेवायचं, त्यावर हा ब्लाऊज पीसचा कपडाही सरळ ठेवायचा आहे. आणि म्हणजे तो सरळ ठेवला किंवा मग उलटा ठेवायचा आहे. वरून जर टीप मारली तर मग तो सरळ ठेवायचा. ठीक आहे, या पद्धतीने. आणि 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत गोलाकार शेप जो आहे ना तिथे आपल्याला इथे टीप मारायची. टीप मारून झाल्यानंतर खाली जे काही एक्स्ट्राचा असेल ना
तर ते आपण इथे कट करून घेऊयात. साईडचं सुद्धा मी कट करून घेतलेला आहे बघा. आणि आता हा जो काही गोलाकार शेप आहे इथे सुद्धा 1-2 कट्स मारायचे आहे, म्हणजे ते व्यवस्थित प्रॉपर असं गोलाकार फोल्ड होईल आणि शेपही व्यवस्थित येईल. त्यानंतर ह्या पद्धतीने सरळ करून इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. आता बघा इथे सुद्धा दाबटीप देताना आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. हा पॉइंट मोस्ट इम्पॉर्टंट आहे, सो हा तुम्ही लक्षातच राहू द्या. आणि बघा इथे सुद्धा मग दुसऱ्या पार्टला मी दाबटीप देऊन घेत आहे. आता ही दाबटीप देऊन झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, कडेला सुद्धा ना सिंपल टीप मारून अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे, कंटिन्यू लगेचच दुसरा पार्ट सुद्धा आपण इथे जोडून घेऊयात. आणि आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करून परफेक्ट असे दोन्ही पार्ट तयार करून घेऊयात, म्हणजे प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपल्याला इथे हे जे काही आपले फॅब्रिकचे लटकन आहे तर ते नक्कीच तयार करता येतील. आणि बघा मग त्यानंतर ह्या पद्धतीने सिंपल असे फोल्ड करून आपल्याला तिथे टीप मारायची. सुरुवातीला आणि शेवटी डबल टीप देऊन लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. सिंपल त्रिकोणी गोलाकार लटकन आहे हे. खूप प्रॉपर परफेक्ट पद्धत आहे, म्हणजे फिनिशिंग छान यावी त्यासाठीची. एक्स्ट्राचं मी इथे कट केलं आणि बघा किती मस्त असे हे आपले गोलाकार लटकन तयार झालेले आहे. ठीक आहे, सो सिंपलच लटकन बनवलेले आहेत पण प्रॉपर फिनिशिंग सहित बनवून घेतले. सो अशा पद्धतीने आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झाला. आता आपल्याला ह्या बॅक पार्टला इथे बॅक साईडला टाकायचे आहे टक्स. सो बघा मग टक्सची मार्किंग करताना आता आपल्याला सेंटर पासून मार्किंग करायची आहे. तर बघा इथे सेंटर आहे, तर तिथून मी 4.5 आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग करून घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण इथे मार्किंग करून घेऊयात. आणि आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला इथे टाकायचा आहे. लक्षात राहू द्या टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर सुरुवातीला सुद्धा डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही. एक साईडने प्रॉपर टक्स टाकला गेलेला आहे, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आपण टक्स टाकून घेऊयात. आणि लक्षात राहू द्या योग्य पद्धतीने टक्स टाकणं खूप गरजेचं आहे, कारण जर टक्स व्यवस्थित नसेल तर फिटिंग आणि फिनिशिंगला प्रॉब्लेम येतो. गळ्याच्या साईडने बऱ्याचदा कमरेच्या साईडने वरती तरंगलं जातं, तर त्याचं कारण हेच असतं. ठीक आहे, सो अशा पद्धतीने प्रॉपर असे आपण इथे टक्स टाकून घेतले. इथे हे नॉट बांधायचं आहे. जर तुम्हाला वेगळं लटकन बनवायचं असेल तर तुम्ही नक्कीच इथे बनवू शकता. ठीक आहे, सो बघा मग फायनली आपला हा छान असा ट्रेंडी बॅक पार्ट रेडी झालेला आहे. सो थोडंसं जवळून लुक दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल गळ्याचा शेप फिनिशिंग वगैरे कशी आलेली आहे ते. ठीक आहे, सो बघा मग फायनली बोटनेक मध्ये आपण ही नवीन अशी डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. बोटनेक ब्लाऊजचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे, आणि तरी सुद्धा काय होतं की बोटनेक मध्ये आता त्याच डिझाईन तेच शेप आलेले आहे. सो आपल्याला सुद्धा कंटाळा येतो आणि कस्टमरला सुद्धा नेहमीच युनिक नवीन डिझाईनची आयडिया हवी असते. सो ह्या पद्धतीची डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकतात. ही डिझाईन नक्कीच कस्टमरला आवडेल. थोड्या वेगळ्या पद्धतीचा शेप आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खरं तर खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो मग तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन सहज बनवता यावी. आणि याची पद्धत सुद्धा इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. सो मग अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा, आणि ह्या नवीन डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्की देऊ शकतात. आय होप सो आपली आजची ही युनिक नवीन डिझाईन तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला नक्कीच आवडेल. सो ही डिझाईन नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे, सो बघा मग फायनली खरं तर खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे, आणि बघितल्यावरच लक्षात येतंय की फिनिशिंग सुद्धा किती सुंदर आलेली आहे. खरं तर मी संपूर्ण डिझाईनची कटिंग स्टिचिंग करताना तुमच्यासोबत खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स शेअर केलेल्या आहे. एवढंच नाही, त्याची कटिंग स्टिचिंगची पद्धतही सोपी आहे आणि अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुमच्यासोबत आजच्या डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग शेअर केलेली आहे. या पद्धतीने जर का तुम्ही कटिंग स्टिचिंग केली तर नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला, डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर तुम्हाला आपली आजची डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला
तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.